नमस्कार. या मालिकेला आपण छान प्रतिसाद देत आहे. मला फार बरं वाटतंय. रशियाचं तर फारसे लोक त्यापूर्वी गेले नव्हते, हल्ली फार जाताना दिसत नाही. अलीकडे रशियात काही विद्यार्थी जायला लागले. मेडिकलच्या म्हणजे MBBSचा कोर्स तिथे मिळतो म्हणतात, त्यामुळं ॲडमिशन्स लवकर मिळतात म्हणून. पण अदरवाईज रशियाला जायचं उत्साहानं कोणी फारसं बघत नाही. आपल्याकडे बाकी अन्य देशात जाणाऱ्या लोकांची गर्दी असते, पण रशिया हा तसा दुर्लक्षित आहे. आम्हाला आमचा योग बरा म्हणून आम्हाला तो रशिया तेव्हा बघता आला, हेही खरंच. आता आपण आज पॅरिसपासून सुरुवात करणार आहे. हा अजिंक्यता आवाजमधला 6वा भाग, ला बेले पारी. ला बेले म्हणजे सुंदर, पारी म्हणजे पॅरिस. एअर फ्रान्सच्या विमानात पाय ठेवला आणि लगेचच वातावरणातील फरक जाणवला. मॉस्को हे एक टोक तर पॅरिस दुसरे टोक. ही टोकाची भिन्नता सर्वच बाबतीत आहे. आम्हाला लगेच जाणवलेला फरक म्हणजे माणसांच्या वागण्याचा. रशियात हास्यविनोद तर लांबच राहिला, पण मोठ्याने गप्पा मारणेही अवघड होते. इथे विमानात शिरताच आमची सीट गाठेपर्यंत मधल्या ओळीत ट्रॅफिक जाम झाला होता. पॅरिसहून मॉस्कोला काही कॉलेज विद्यार्थिनी परत मायदेशी चालल्या होत्या. त्यापैकी एकेचा आर्किटेक्ट मित्रही त्याच फ्लाईटला होता. त्या दोघांची गाठ मात्र अचानक विमानातच पडली होती. पण केवळ स्मितहास्य करून काय कसे काय असे विचारील तर ते फ्रेंच कुठले. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेताना जसा एखादा सश्रद्ध वारकरी त्या पायावर डोके ठेवून जग विसरतो, तसाच काहीसा प्रकार येथे चालू होता. आपल्या मित्राला आलिंगन देऊन त्याच्या खांद्यावर डोके विसावताना त्या तरुणीला जगाचा विसर पडला होता. सगळे जगच विसरल्यावर आमच्यासारखे रस्त्यातील हा अडथळा दूर होण्याची वाट पाहणारे प्रवासी म्हणजे किस झाड की पत्ती. खरे तर आम्ही मॉस्कोतून बाहेर पडल्याने जरा मन झटकून हा सोहळा पाहत निवांत उभे राहिलो. बरे, हा नुसता द्रुत नव्हता, तर मनरस सप्तकातील पण द्रुत सावी होता. त्या दोघांचा फ्रेंचमध्ये द्रुतलयीतील श्रवणीय संवादही चालू होता. प्रत्येक भाषेची वैशिष्ट्ये असतात. काही भाषा शब्दांचे आकलन झाले तरच समजतात, तर काही न समजताही लक्षात होता. यांनी नमस्कारी किंवा चा याला कुठे पत्ता असे शब्द कानावर आले की अर्थ न समजता कानडी किंवा मराठीचा राकटपणा लक्षात येतो. तसंच आई नमस्तेची बदल हिंदीची मृदुताही समजते. रशियन भाषा समजली नाही तरी त्यात ही र उच्चारताना होणारी उच्चारताना दारावरची बेल जशी टर वाजते, त्या अंगात र असे खणखणी उच्चार, यामधून त्या भाषेचा जाणवणारा कठोरपणा त्या संस्कृतीची ओळख करून देतो. फ्रेंच भाषेत रचा उच्चार अगदी मृदू आणि उई बॉन माय अशा कोमल शब्दांचाच भरणा जास्त, त्यामुळे ते ऐकायला गोड होती. आणि शिवाय बघायलाही फ्रेंच मंडळी म्हणजे मराठीतील आमची मंडळी या अर्थी नव्हे, गोडच की. भाषांच्या या भिन्न स्वरावरून मला नेहमीच कानडी किंवा तामिळ भाषेत प्रणयप्रसंगीचे संवाद कसे होत असतील याचे कुतूहल वाटत राहिले. या विचाराशी पोचेपर्यंत वाटेतील गोड अडथळा दूर होऊन आम्ही आपापल्या जागेवर स्थानापन्न झालो होतो. इतक्यात पत्नीने त्या मृदू फ्रेंच भाषेचे आणि त्या दृश्याचे अजीर्ण होऊ नये म्हणून की काय दणदणीत आवाजात मराठीत आपल्या काय बघत होता असे विचारलेच. आता हे शास्त्र मीमांसा हा काय चर्चेचा आणि समजावून सांगायचा विषय आहे का? पण वेळ मारून नेण्यासाठी मी नाही फ्रेंच आणि रशियन भाषेचा तौलनिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो असे सांगून मोकळा झालो. तोपर्यंत कुर्सी की पेटी बांधिये, धूम्रपान मत कीजिए या सूचना फ्रेंच व इंग्रजीतून मिळाल्या. त्याचे पालन करून मी आता स्वागतपर म्हणून फ्रेंच आधारित काय येते इकडे लक्ष केंद्रित केले. आपल्याकडे हवाई सुंदरी तरुणच असाव्यात असा नियम आहे, पण हा नियम एअर फ्रान्सला बहुधा लागू नव्हता, कारण आमच्या सेवेला थोड्या प्रौढ हवाई सुंदर होत्या, पण त्यांचे प्रौढत्वातही जपलेले शैशव कायम होते. त्यांनी चटपटीने प्रथम कोकोकोला, बियर, लेमन चहा यापैकी काय हवे असे विचारत आदरात त्याची पहिली फेरी पूर्ण केली. त्यातही यातले एकच घ्या असा नियम नव्हता, त्यामुळे आमच्या ग्रुपपैकी काहींनी प्रथम कोकोकोला, मग लेमन व त्या सुंदरीच्या परतीच्या मार्गावर बियर घेऊन आपले भारतीयत्व सिद्ध केले. हे संपताना पुन्हा ट्रे आले. ते म्हणे नाश्त्याचे होते, पण ऐवज जवळजवळ जेवणाचा होता. सँडविचेस, चॉकलेट्स, केक असा बेत होता. आपल्याला जसे तोंडी लावण्याशिवाय जेवण जात नाही, तसे त्या फ्रेंच लोकांना बरोबर वाईन असल्याशिवाय जेवण जात नाही. म्हणून या नाश्त्यावर साहजिकच वाईन होती. त्यातही पुन्हा रेड की व्हाईट असा पर्याय होता. वाईन वगैरे प्रकार चवीने खाणाऱ्या खवय्यांच्या नव्हे तर पिवय्यांच्या लागीचे. तरी पण विचारतायत तर घेऊया असा आम्ही विचार केला. पण दोन्हीतला फरक माहीत नसल्याने रशिया लाल देश सोडते तर रेडच घ्यावी म्हणून रेड वाईन घेतली.
अर्थात घेणे म्हणतात, यातलं घेणे पण यात नव्हतं. आमच्या लहानपणी थंडीचे दिवस सुरू झाले की लहान मुलांना सर्दी खोकला होऊ नये म्हणून आयुर्वेदी अर्कशाळेच्या द्राक्षासवाचा एक शिसा आणून ठेवत. त्यातून मग मुलांना रोज चमचा चमचा आसव दिले जाई. आत्ताच्या रेड वाईनची चव हुबेहूब त्या पेटंट द्राक्षासवासारखीच होती. एका परीने त्या हवाई सुंदरीच्या सारखेच आमचेही हे प्रौढत्वी निज शैशवाचं जपणेच होते. मॉस्को ते पॅरिस प्रवास सुमारे 4 तासांचा. रशियात जो गप्पपणा होता त्याची पूर्ण भरपाई या 4 तासात झाली. आमच्यात गप्पा चालू होत्याच, पण पूर्ण विमानभर गप्पिष्टांची डोळकी बसल्यासारखे वातावरण होते. फ्रेंच माणसाला बहुधा हातवारे केल्याशिवाय बोलता येत नाही, त्यामुळे सगळ्या विमानालाच एखाद्या हौशी संमेलनाने स्वरूप आले होते. त्यात अधून हातवारे करताना एखाद्याचा हात लागून ग्लास उडणे, दुसऱ्याच्या कपड्यावर त्यातील वाईन सांडणे असे प्रकार होते, पण कोणालाच त्याची चिंता नव्हती. मुक्त समाजाचाच तो आविष्कार होता. पूर्वी बैलगाडीतून जाताना माणसे जर मागे पुढे नीट बसली नाहीत तर ओझे विषम प्रमाणात विभागले जायचे व मग गाडी उरळ होतीये म्हणजे गाडीचा बॅलन्स मागे पुढे होतोय, नीट बसा असा दंड द्यायचा. विमानात सुदैवाने उरळणे हा प्रकार नव्हता, नाहीतर त्या रंगेल युवक युवतींच्या गटागटाने मागे पुढे जाण्याने पायलटला प्लेन उरळते नीट बसा असा इशारा द्यायला लागला असता. पॅरिस जवळ आल्यावर घड्याळे पुन्हा 2 तासांनी मागे करायला लागली. प्रवासात सरलेली संध्याकाळ पॅरिसला पुन्हा मिळाली. विमानाच्या खिडकीजवळ डोळे टेकवून आम्ही एफेल टॉवर दिसतो का ते पाहत होतो. कात्रजचा बोगदा पार करून साताऱ्याहून पुण्यातील घर दिसायला लागली की प्रवास संपत आला असे वाटते ना, त्यातलाच हा प्रकार. एकदाचा तो भव्य टॉवर दिसला मग आमच्या ग्रुपमध्ये अरे या खिडकीतून दिसतंय असा एकच गलका झाला. एव्हाना फ्रेंच संस्कृतीचा पुरेसा संसर्ग आम्हालाही झाला असल्याने आपापल्या जागा सोडून सर्वांनी त्या खिडकीकडे धाव घेतली. तोपर्यंत अर्थातच टॉवर दिसना झाला. पत्नीला मोटारच्या प्रवासाची नेहमीच सवय असल्याने तिने चला बाई एकदा ते पॅरिस लागले असे म्हटले. आमच्या दोघातील संभाषण अधूनमधून वक्रगतीने गेल्याशिवाय बरे वाटत नाही म्हणून मी त्याच्यावर काही खरचडल्यावर नाही असा आंबळ विनोद केला. मात्र त्याबरोबर पट्टे बांधायची सूचना आल्याने तिच्या तोंडाच्या पट्ट्यात मी बचावलो. पॅरिसचा जुना विमानतळ ओरले. अलीकडे वाढती विमान वाहतूक म्हणजे हे सगळं मी 85 मध्ये सांगतोय. वाढती विमान वाहतूक व आधुनिक तंत्रज्ञान लक्षात घेऊन फ्रेंचांनी नवीन विमानतळ बांधला आहे. ला कार्बुझिये या प्रख्यात वास्तुशिल्पकाराने याची रचना केली आहे. चार्ल्स द गॉल हा फ्रेंचचा राष्ट्रीय नेता, त्याच्या स्मरणार्थ त्याचेच नाव या विमानतळाला दिले आहे. हाही अतिशय भव्य व सुरेख विमानतळ असून जगातील अव्वल विमानतळापैकी एक गणला जातो. सर्व आंतरराष्ट्रीय वाहतूक इथून होते. ओरले विमानतळाचा उपयोग अजूनही देशांतर्गत वाहतुकीसाठी केला जातो. पूर्वीच्या इंग्रजी वाङ्मयात नायकाने ओरलेला उतरून पॅरिस गाठले असा उल्लेख हटकून असायचा, पण आता त्याची सद्दी संपवून त्याची जागा ओरलेची द गॉलने घेतली आहे. काळाच्या ओघात जुने जाऊन नवे यायचे हा क्रमच नाही का? आपल्याकडे जसा नवीन हायवे झाला किंवा गावाबाहेर एसटी स्टँड बांधला की त्या दिशेने गाव वाढते, नवीन रस्ते होतात, तो भाग गजबजतो. जुना रस्ता हळूहळू आपले महत्त्व गमावतो, तसाच हा प्रकार. पण विमानतळाच्या रस्त्यावर शॉपिंग सेंटर्स आणि गाळे काढायची भारतीय प्रथा तेथे असल्याने त्याबरोबर निर्माण होणारे अन्य प्रश्न अजून तिथे उभे राहिले नाहीत. द गॉलला उतरल्यावर इमिग्रेशन कस्टम्स हे प्रकार इतक्या झटपट झाले की रशियाच्या तुलनेत न झाल्यातच जमा. फोटोची तपासणी कसून नसल्याने आमच्या स्नेहांचा जीव भांड्यात पडला. बाहेर पडताच आमच्या ग्रुप लीडर जॉनने सांगितले की आपली येथील गाईड फातिमा आहे म्हणून आहे, ती आपल्याला भेटायला आली असेल. आधीच पॅरिसची संध्याकाळ, त्यात फातिमा भेटणार म्हणून ग्रुपमधील आम्ही पुरुष मंडळी आता ही कनकांगी कोण ललना दिसेल म्हणून अपेक्षेने पाहत होतो. एवढ्यात एक भव्य स्थूल शरीरयष्टीची, केस बॉब केलेली, चेहऱ्यावर मेकअप, पण वय 40 पुढे झुकलेले, तरी त्या प्रौढ चेहऱ्यावर सौंदर्याच्या काही कोण अजूनही टिकून आहेत अशी स्त्री आमच्या ग्रुपकडे येऊन आर यू फ्रॉम TCI असा प्रश्न करत झाली. आम्ही हो हो म्हणतच आमचा भ्रमनिरास लपवला. जॉनने लगेच पुढे येऊन मीच या ग्रुपचा लीडर, तुम्ही फातिमा का असे विचारले. नेता भेटला म्हणजे जनता भेटलीच असा म्हणून तिने मीच फातिमा असे म्हणत जॉनचे खास फ्रेंच पद्धतीने स्वागत केले. ही खास पद्धत म्हणजे दोन्ही हात जॉनच्या खांद्यावर टाकून त्याच्या एका गालाचे तिने निसटचे चुंबन घेतले, मग त्याचे दोन्ही हात हातात घेतले. हे फ्रेंच खुले स्वागत. या स्वागतातिरेकाने आमचा जॉन बिचारा चक्क आला. फातिमा स्वतःच्या नावाचा उच्चार फॅटमा असा करत होती आणि आम्ही तो फॅटमा लठ्ठाई असा करत होतो.
ते आमचे द ला बेले पारी द ब्युटिफुल पॅरिसमध्ये स्वागत करून कम ऑन बॉईज अवर कोच इज वेटिंग आउटसाईड असे म्हणून चालण्याचा आग्रह केला व आम्ही 40 ते 70 वयोगटातील मुलेबाळे एअर कंडिशन कोचच्या दिशेने रवाना झालो. विमानतळावरून बाहेर पडलो ती आमची बस उभीच होती. बेल्जियममध्ये रामदूत टूर्सची ती बस एअर कंडिशन तर होती, शिवाय रेडिओ, TV, VCR व फ्रीजची सोय होती. रामदूतचा मराठी उच्चार रामदूत असा होतो. रामदूतचा सारथी दाराशीत आमच्या स्वागतास उभा होता. बसचे आणि त्या सारथ्याचे महत्त्व अशासाठी की इथून पुढे आमची युरोपची संपूर्ण ट्रीप याच बसमधूनच आणि या सारथ्याच्या सहवासात होणार होती. संस्कृत वाङ्मयात सुगृहिणी कशी असावे याचे वर्णन करताना गृहिणीबरोबर ती वेळप्रसंगी सखी, सचिव अशा अनेक भूमिकाही समर्थपणे पार पाडणारी असावी असा उल्लेख आहे. त्याला अनुसरून आमचा रामदूतचा सारथी सारथ्याबरोबरच फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड अशी चौपदरी भूमिका निभावणार होता. त्याचे नाव होते लिओ. बेल्जियमचा नागरिक असलेल्या लिओला फ्रेंच, जर्मन, इटालियन, डॅनिश आणि इंग्रजी इतक्या भाषा अवगत होत्या. 6 फूट उंची, कमावलेले शरीर, सुआरोग्य दर्शवणारा लाल वर्ण, भव्य कपाळ, त्यावर अधूनमधून पांढरे झालेले केस, सरळ नाक आणि त्याच्याखाली नालाकृती मिशा, घोड्याच्या नालासारख्या मिशा असा त्याचा थाट होता. प्रथमच भेट होत असल्याने त्याने चेहऱ्यावर हास्य आणूनच आमचे स्वागत केले. लिओचे एकूण आकारमान एखाद्या हेवीवेट बॉक्सरसारखे होते. त्याचे हातही तसेच असल्याने त्याने केलेले हस्तांदोलन खरोखरच आंदोलन निर्माण करणारे वाटत होते. नेहमीप्रमाणे सामानाचे आणि माणसांचे सर्व डाग आहेत ना याची मोजदाद झाली व आलबेलचा सिग्नल मिळावर रामदूत द गॉल एअरपोर्ट सोडून पॅरिस शहराचे निघाली. फातमाने लगेच बसमधला नाही उचलून जारदार आवाजात फ्रेंच वळणाच्या इंग्रजीत कॉमेंट्री सुरू केली. विमानतळापासून शहर सुमारे 15 किलोमीटर दूर आहे. रस्ता रुंद, सुरेख, गुळगुळीत असल्याने पोटातील पाणी हलत नव्हते. शिवाय एअर फ्रान्सचे जेवण सदृश्य नाश्त्याचे वजनही पोटात होतेच. कोणालाही तशी भूक नव्हती. कंपनीतर्फे रात्री जेवण भारतीय रेस्टॉरंटमध्ये दिले जाणार होते, पण भुकेचा प्रश्न असल्याने व्यावहारिक चतुर दाखवून आजच्या डिनरऐवजी कंपनीने मूळ कॉन्ट्रॅक्टमधले नसलेले लंच उद्याच द्यावे असा अदलाबदलीचा प्रस्ताव फातमाकडे आम्ही मांडला आणि तो मंजुरी करून घेतला. आमचे पॅरिसचे हॉटेल इबिस. मला प्रथम वाटले त्याचं नाव इब्लिस असावे व आमच्यासारख्या इब्लिसांची सोय त्यात केली असावी. मराठीतील काही शब्द फार मजेदार आहेत. इब्लिस, डांबीस, खवीस अशा शब्दातील सकारानं वाटत राहतो आणि नुसत्या उच्चारावर तो अर्थवाहीही बनतो. इथल्या इबिस हॉटेलने इब्लिसपणा केलाच होता. इबिस ही हॉटेल्सची मोठी चेन आहे. जगभरात मिळून 300 हॉटेल्स या इबिस ग्रुपच्या मालकीचे आहेत. त्यापैकी एकट्या पॅरिसमध्येच 7 इबिस हॉटेल्स आहेत. बरं, त्यात वडगाव खुर्द आणि वडगाव बुद्रुक असा आपल्याप्रमाणे नावात फरक नाही. त्यामुळे आमचे मूळ इबिसपणे बदलले होते व त्याऐवजी बँगलोरमधील दुसऱ्या इबिसमध्ये आमची सोय केली होती. या 12 मजली हॉटेलचा दर्शनी भाग फारसा चांगला नव्हता, पण अंतर्भाग सुशोभित होता. एकूण 304 खोल्यात 7-8ची प्रवासी सोय होती. नेहमीप्रमाणे ग्रुपचे पासपोर्ट दाखवणे, खोल्या ठरवणे, त्यांच्या किल्ल्या घेणे, त्या सर्वांना अलॉट करून देणे हा ट्रान्सफर टू हॉटेल या शीर्षकाचा 1 तासाचा सोहळा पार पडला आणि आम्ही खोलीत स्थानापन्न झालो. आज इथे थांबूया. उद्या पॅरिसमधलाच पुढचा प्रवास सुरू ठेवूया. तोपर्यंत नमस्कार. आपण आपले अभिप्राय, आपल्या कॉमेंट्स मला कळवा जरूर. माझ्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा. आपल्या कॉमेंट्स कळवण्यासाठी माझा पत्ता आहे, म्हणजे फोन नंबर आहे 9822016299 आणि ईमेल ID आहे arun.godbole009@gmail.com. उद्यापर्यंत नमस्कार.